भाजपाचे सगळे लोक सांगत आहेत की मोदीकडे पाहून मतदान करा। मोठी गंमतच आहे, मुलीचे लग्न लावताना आपण मुलगा बघतो की सासरा, मोदींकडे पाहून मत द्या म्हणजे मुलगा न पाहता सासरा बघून पोरगी द्या असा प्रकार झाला, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी नगरमध्ये मोदींसह भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारवर आणि त्यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली। संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा नगरमध्ये झाली। व्यापारी राष्ट्रवादीत आले तर त्यांना धमकावण्याचे प्रकार नगरमध्ये सुरू आहे असे समजले। कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास झाला तर राष्ट्रवादीसह मी स्वतः व्यापारी वर्गाच्या पाठीशी आहे अशा लोकांचा बंदोबस्त करू असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केला। राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी मंगळवारी रात्री शरद पवार यांची सभा झाली। जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला गेला होता त्यावेळी मी हजर राहिलो आणि 3-4 दिवसामध्ये मी कर्जतला सुद्धा एकदा येणार आहे। हे पुन्हा या ठिकाणी मी येतोय आणि त्याचं कारण महाराष्ट्रातून देशाच्या संसदेमध्ये आम्हाला एक नवी पिढी तयार करायची। आज या जिल्ह्यामध्ये भाषण ऐकत होतं ती 2-3 आलं होतं भाषण आणि मी हल्ली भाषण त्यांची ऐकतो वेळ काढून। जर माझ्या कामात वेळ नसेल तर मी माझ्या सहकार्यांना सांगतो त्यांच्या भाषणाची टेप करून ठेवा आणि मी बाहेरून आल्याच्या नंतर मला दाखवा। आणि मला आनंद असतो की देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात कुठेही गेला तर देशाची प्रगती किती झाली हे सांगत नाही, शेतकऱ्यासाठी काय केलं हे सांगत नाही, बेरोजगार तरुणांची बेकारी कशी घालवली हे सांगत नाही, स्त्रियांना आम्ही संरक्षण कसे देतो हे सांगत नाही, व्यापार उद्योग वाढेल कसा याबद्दल ते बोलत नाही। ते बोलतात शरद पवार, ते बोलतात राहुल गांधी यांचे घर ठिकठिकाणी सांगतात गांधी परिवार ने क्या किया। मी मागच्या सभेमध्ये सांगितलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी 9 वर्ष जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते। स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशाच्या 11 वर्षे पंतप्रधानाची जबाबदारी त्यांनी घेऊन या देशाला लोकशाहीचं राज्य दिलं। जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती त्या घटनेला हा देश चालेल ही गोष्ट त्यांनी करून दाखवली। पण जी जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींनी सत्ता हातामध्ये घेतली, देशाच्या गरीब माणसाच्या हिताची जपणूक इंदिरा गांधींनी केली। एका महिलेच्या हातात देश देण्याच्या नंतर काही विरोधकांनी त्यांची टिंगलथवाली केली, हा देश चालू शकतील का नाही असे प्रश्न उपस्थित केले। पण ते देश कसं चालवतात याची अनेक उदाहरणं आहेत। पाकिस्तान गमती करायला लागला, या देशामध्ये निर्वासित पाठवायला लागला, त्या पाकिस्तानला इंदिरा गांधींनी सुचवलं की हे निर्वासित पाठवायचं बंद करा। पाकिस्तानने ऐकलं नाही, सैन्य पाठवलं आणि एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेशची निर्मिती केली। हा इतिहास एका महिलेनं इंदिरा गांधींनी या देशामध्ये करून जगासमोर दाखवलेला आहे। आणि मोदी साहेब म्हणतात की यांनी काय करून तीच गोष्ट राहुल गांधी, राजीव गांधींची विज्ञान आधुनिकता याचा स्वीकार त्यांनी केला। आज तुम्हा लोकांच्या खिशामध्ये फोन आहे, हा फोन पूर्वी नव्हता। पूर्वी फोन करायचा म्हणजे 14 दिवसभर बसायला लागायचं, पैसे खर्च करायला लागायचे, वेळ जायचा। राजीव गांधींच्याकडे सत्ता आल्याच्या नंतर आधुनिक विज्ञानाचा का असता जरूर पुढे जायचा हा विचार त्यांच्या मनात होता। टेलिफोनच्या संबंधीचा एक अशा अनेक निर्णय त्यांनी घेतले। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, वैभव पिचड, राहुल जगताप, अंकुश काकडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घोले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।